आहेत। डिजिटल युगातील गुन्हे आणि साक्ष या संदर्भात महत्त्वाचे बदल हे तिथं करण्यात आलेले आहेत आणि आदिवासी ग्रामीण भागांच्यासाठी ह्या कायद्यामध्ये विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जगातलं उत्कृष्ट असं संविधान दिलंय। हे कायदे संविधानाच्या समता, स्वातंत्र्य आणि न्याय या मूलभूत अधिकाराशी जुळणारे आहेत। याची नोंद ह्या निमित्तानं आपण सर्वांनी घेतली पाहिजे। नवीन फौजदारी कायदे हे आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडले गेलेले आहेत। आज एक सामान्य नागरिक न्यायालयामध्ये गेला तर त्याला काय अपेक्षा असते, न्याय मिळेल का आणि तो विशेषतः वेळेत मिळेल का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्या नवीन कायद्याच्या निमित्तानं मिळणार आहे। मात्र मला एक गोष्ट जरूर सांगायची आहे की मित्रांनो, कायदे किती चांगले केले तरी त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होते यावर खऱ्या अर्थाने त्या कायद्यांचं यश अवलंबून असतं। आणि हे जे काही प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे, हे प्रदर्शन हे निश्चितपणे एकंदरीतच कशा प्रकारे ह्याची अंमलबजावणी। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला दांडी मारली आहे, ते अनुपस्थित होते या कार्यक्रमाला। या संदर्भात आपण बोलूयात शिवसेना उभाटा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याशी। सुषमाजी, पोलीस विभागाचा कार्यक्रम, मुख्यमंत्री उपस्थित आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित आहेत, पण एकनाथ शिंदे मात्र अनुपस्थित आहेत। ताई, काल जी मलमपट्टी या लोकांनी करण्याचा प्रयत्न केला, यांच्या प्रवक्त्यांनी जो काही बोलघेवडेपणा दाखवला की आमच्यात सगळं कसं आलबेल आहे, मात्र काल उदय सामंतांचं रवींद्र चव्हाणांकडे भेटायला जाणं किंवा दालनात असूनही मंत्र्यांनी कॅबिनेटकडे पाठ फिरवणं, या सगळ्या गोष्टींचं एक प्रमाण आहे की यामध्ये महायुतीत काहीच आलबेल नाही। किंबहुना शिंदेंना सुद्धा ती जाणीव झालेली आहे की आपल्याला जे अमित शहांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही कुबड्या इथून पुढे ठेवणार नाहीत, त्या कुबड्या फेकून देण्याच्या तयारीत कशी भाजपा आहे। एक कुबडी दादांच्या मागे सगळा ससेमिरा लावून ती कुबडी निकामी करायची, तर दुसरी कुबडी त्यांच्याकडचे असणारे सगळे लोक आपल्याकडे घ्यायचे। अशा पद्धतीने भाजप राजकीय शुचितेशी कसलाही संबंध नसलेला पक्ष चाललंय त्यांचं आपलं। आणि मला वाटतंय शिंदेंचा अंतकाळ, आता राजकीय अंतकाळ जवळ येत आहे। ताई, जेव्हा जेव्हा शिंदे नाराज होतात तेव्हा तेव्हा भाजपला त्यांना मनवण्यामध्ये यश येतं, पण शेवटी नाही, शिंदे जेव्हा जेव्हा नाराज होतात तेव्हा तेव्हा ते दरेगावी जातात, मामाच्या गावाला जाऊया म्हणत, आणि त्यांना मनवण्यात यश येतं। त्याचं कारण हे आहे की अजितदादांची ज्या क्षणी महायुतीमध्ये एंट्री झाली त्या क्षणी शिंदेची बार्गेनिंग पॉवर झिरोवर आलेली आहे। त्यामुळे शिंदेच्या रुसण्या फुगण्याला तसाही काही अर्थ उरत नाही। त्यामुळे शिंदेचे लोक पुन्हा पुन्हा येत राहणार। काल जर आपण बघितलं असेल की राजू शिंदेचा प्रवेश हा संजय शिरसाटांची कोंडी करण्यासाठी किंवा हिरेचा प्रवेश हा दादा भुसेंची कोंडी करण्यासाठी, राणेंच्या घरातली 2 पोरं त्याच्यातला एक जण फोडून उदय सामंतांची कोंडी करण्यासाठी, हे जर सगळं जर दुष्टचक्र बघितलं किंवा अजूनही गोगावलेंना पालकमंत्री पदाचा मान मिळत नाही, नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा तसाच राहतो, डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीवर शिंदेची वर्णी आपण सगळ्या माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर लागते, किंवा शिंदेच्याच नेमक्या मंत्र्यांच्या मागे SITचा ससेमिरा लागतो किंवा स्वतः शिंदेच्या खात्याची चौकशी लागते। हे जर सगळं चित्र बघितलं तर भाजपच्या दृष्टिकोनातून शिंदेचं जे काही उपद्रव्य मूल्य, कारण उपयोगिता कधीच नव्हतं, ते उपद्रव्य मूल्य आता संपूर्णतः संपलेलं आहे। आणि गरज संपल्यावर भाजपा अजिबात कुणालाही जवळ करत नाही, ती टिश्यू पेपर सारखी वापरते आणि फेकून देते। अरे 25 वर्ष आमच्या सोबतची मैत्री ज्या भाजपाने जपली नाही, 25-30 वर्ष आम्हाला शिवसेना महाराष्ट्रात मोठा भाऊ म्हणणारी भाजपा आता कृतज्ञतेने वागते, तिथे 25 महिन्यांची शिंदेची अगरबत्ती काय कामाची। ताई, निश्चितच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर शिंदेची अनुपस्थिती या कार्यक्रमाला आणि त्यानंतर राजकीय चर्चांना देखील उधाण आलंय। आपण बोलूयात, आपल्यासोबत NCP शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आपल्यासोबत आहेत, शशिकांत शिंदे, त्यांच्याशी आपण बोलूयात। सर, एकनाथ शिंदेची अनुपस्थिती या कार्यक्रमाला बऱ्याच काही गोष्टी सांगून जाते, वारंवार त्यांच्या नाराज असण्याच्या बातम्या देखील समोर येतात। आत्ताच सुषमा अंधारे यांच्याशी आम्ही बोललो, त्या देखील म्हणतायत की ऑपरेशन कुबड्या सुरू झालेलं आहे। तुमची काय प्रतिक्रिया याच्यावर?
नाही नाही, आता हे प्रेशर टॅक्टिस आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि यामध्ये कुरबुरी ह्या प्रत्येकाच्या असलेल्या मतदारसंघामध्ये एक तर आपली युती झाली असेल तर त्या युतीमध्ये तिथल्या असलेल्या लोकप्रतिनिधीच्या इथे करायचं नाही हस्तक्षेप, ही त्यांची अधोरेखित असलेली तडजोड होती. मग तिथला विकास निधी असेल, त्या विकास निधीच्या संदर्भामध्ये सुद्धा तक्रारी होत्या. त्यासाठी एक कोर कमिटी केली. त्या कोर कमिटीमध्ये मग ते निधी मुख्यमंत्र्यांपुढे परवानगी घेऊन मग कसं करायचं असं ठरलं होतं. त्यानंतर आता पक्षाच्या असलेल्या वाढीसाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करतोय अशा नावाखाली त्या असलेल्या युतीच्या मतदारसंघामध्ये तिथं जर हस्तक्षेप होतोय आणि हे सगळं जे आहे, सगळं चाललेलं जे आहे हे प्रेशर टॅक्टिक प्रत्येक पक्ष करतोय आणि तो प्रेशर टॅक्टिकचाच भाग आहे. आणि मला वाटतं की आता भाजपच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे की आता आपण कुठेही नमायचं नाही, तडजोड करायची नाही, वाकायचं नाही असं दिसतंय. त्यामुळे ही कुरबुर हे आता भविष्य काळामध्ये हे पहिल्यातलं वादळ आहे का परत त्याच्यावर बंड होतंय हे पाहायला लागेल. मला वाटतं की हे सातत्याने गेले 2 वर्ष आपण सगळं ऐकतोय, बघतोय. नंतर मग परत ते दिल्लीला गेल्यानंतर परत मिटतंय हे आपण पाहतोच आहे. ज्यांना वाटतं इथं न्याय मिळत नाही ते लगेच जातात दिल्लीला, अमित शहाजींना भेटतात आणि त्यांच्याकडून मग काहीतरी हस्तक्षेप होतो, मग मार्ग निघतो. असं बरेच वर्ष आपण बघतोय. त्यात नवीन काही नाही आहे. निश्चितच सर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेला.